हॅलो पॅरेंट्स, तर कसे आहात सगळे? तर आरव आता फर्स्ट स्टँडर्डला आहे, त्याची उद्याच्याला मराठीची एक्झाम आहे. तर हे जे आहे ना, हा चार्ट जो आहे हा मराठी मुळाक्षरांचा आहे, तुम्हाला दिसत असेल. तर हे जे कन्फ्युजन आहे, मला असं वाटतं हे फक्त माझ्याच मुलाचं आहे का तुमच्या पण मुलांचं असं कन्फ्युजन आहे, हे तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर हा जो चार्ट आहे हा मराठीचा आहे. मी त्याला प्रश्न विचारते, त्याचे तो आन्सर बघा काय करतोय. आरव हे वाच. कबूतर, ख खरगोश, कमला. आता हे वाच. भालू. तर तुम्ही बघताय की कसं कन्फ्युजन आहे हिंदी आणि मराठीचं. तर तुमच्या पण मुलांचं असं कन्फ्युजन होतंय का, आणि तुम्ही याच्यावरती काय सोल्युशन काढले हे तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगू शकता. आणि मला असं वाटतं हा ज्युनियर के जी, सिनियर के जी आणि नर्सरीमध्ये त्याला हिंदी असल्यामुळे आणि आता फर्स्ट स्टँडर्डला मराठी असल्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. तर कसं सोल्युशन काढायचं ह्याच्यावरती, आणि कसं मला तर प्रश्नचिन्ह पडलाय खूप मोठा. तर तुमच्याबरोबर असं होतंय का, आणि तुम्ही कशा पद्धतीने डील करताय मला हे नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू. बाय.